आपला विरोध मेहताच्या 78 नगरसेवकांना आहे। त्यामुळे प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचा आदर राखत आपलं शिस्तबद्ध आंदोलन या ठिकाणी सुरू ठेवायचं आहे। आप देख रहे हैं बेधड़क खबरें। नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि आपण पाहतात बेधडक खबरे। मित्रांनो, आज मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेमार्फत भीक मागो आंदोलन करण्यात आलं। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या दुसऱ्याच महासभेत मीरा भाईंदर महानगरपालिका व भारतीय जनता पार्टीच्या 78 नगरसेवकांनी एक ठराव मंजूर केला। हा ठराव अतिरिक्त मालमत्तेवरती 60% कर वाढवण्याचा होता। याचाच निषेध करत आज शिवसेनेने ठिय्या आंदोलन केलं आणि सोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावरती डब्बे घेऊन जे आहे भीक मागून त्याचा निषेध केला आहे। तसेच फलक लावून आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नारेबाजी करत जे आहे त्यांनी विरोध दाखवला आहे। चला पाहूया या विषयावरती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलंय। आता महापौर या ठिकाणी अवेलेबल नाहीये, आयुक्तांना मी पत्र दिलं, आमची मागणी सांगितली। सर्वसामान्य जनतेवरती हा जो काही दुर्दंड महानगरपालिका त्या ठरावाच्या माध्यमातून लावत आहे तो ताबडतोब रद्द करावा। कारण कोणताही करार किंवा कोणताही कर तुम्ही जेव्हा वाढीव करता ते वाढीव करताना महानगरपालिकेचे काही नियम आहेत, महाराष्ट्र शासनाचे काही नियम आहेत, त्या नियमाच्या अंतर्गत आपल्याकडे जे इतर टॅक्स त्या पेपरावरती लावून येतात, पाण्याचा असेल, ड्रेनेजचा असेल, वृक्षाचा असेल, शिक्षणाचा असेल किंवा सांडपाणी व्यवस्थेचा असेल, या प्रत्येक करावरती साखळीने चैन सिस्टमने फरक पडतो। नुसतं 60% वाढवलं म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स झाला असं होत नाही। ही भाग प्रामुख्याने समजून घेतली पाहिजे। आज जी माणसं 3000 रुपये टॅक्स भरतायत रेसिडेन्शियल, त्यांना उद्या कुठेतरी 4500च्या वरती टॅक्स भरावा लागेल। जे कमर्शियल आज कुठेतरी 7000 भरतायत त्यांना 10000च्या वरती भरावं लागेल। तर हा अधिक कर भरताना प्रामुख्याने ताबडतोब त्याच वेळेला व्यापारी वर्ग स्वतःच्या भाड्यामध्ये फरक करणार, भाड्यामध्ये फरक केला की वस्तू महाग होणार, वस्तू महाग झाल्या तर ही सर्वसामान्य जनता जे आज भाजपचे नगरसेवक ओरडून ओरडून सांगतायत की ज्यांनी आम्हाला वोट केलंय त्यांच्यावर आम्ही कोणताही अन्याय करत नाहीये, त्या सर्व मूर्ख माणसांना मी सांगू इच्छितो, अरे जेव्हा भाव वाढ होईल, वस्तूची भाव होईल, व्यापारामध्ये फरक पडेल, त्यावेळेला ऑटोमॅटिक वस्तू सुद्धा महाग बनतील आणि या महाग वस्तू घेण्यासाठी या सर्वसामान्य जनतेला तुम्ही वेटीस धरत आहात। तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय? आणि कोणताही ठराव मंजूर करताना अशा प्रकारचं एवढी मोठी दरवाढ मंजूर करताना जनतेचं मत काय आहे, लोकांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे। आता त्यांनी राक्षसी बहुमत असल्यामुळे आम्ही जे काय करू ते सर्वस्व असेल अशी भूमिका ठेवलेली आहे, परंतु सर्वसामान्य जनता आणि प्रामुख्याने शिवसेना पक्ष हे कदापि चालून घेणार नाही। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा प्रमुख राजूजी भोळे यांच्या माध्यमातून, जिल्हा संघटक निशाताई नार्वेकरच्या माध्यमातून या आमच्या निवेदनावरती जर पुढच्या 10 दिवसामध्ये योग्य तो प्रतिसाद आला नाही तर याच महापालिकेवरती जन आक्रोश आंदोलन मोठ्या स्वरूपात केलं जाईल आणि मग पालिकेने ह्याला जबाबदार आम्हाला धरू नये ही सूचना देऊन आम्ही इथून बाहेर पडत आहोत। सर्व नगरसेवकांना तुम्ही टार्गेट केलेलं आहे। बघा, आता महासेवक तुम्ही सुद्धा काचेमध्ये बसता, सगळे तुम्ही खेळ बघता, पुढचे काही नगरसेवक ज्यांना काही महापालिका कळतंय ते प्रस्ताव मांडतात, हो म्हणतात आणि मागचे सगळे नंदी बैल त्यांना मी म्हणेन की ज्यांना काहीच कळत नाही काय चाललंय, फक्त कोणतरी हात वरती केला, आपल्या नगरसेवकाने हात वरती केला, चला मला पण हात वरती करायचंय, असे नगरसेवक या ठिकाणी बसलेले आहेत। कसं आहे त्यांना भान नाही, नौके जरी असले तरी महासभेत काय चाललंय, कोणता ठराव मांडतायत, तो ठराव लोकांनी आपल्याला निवडून दिलाय, पक्ष बाजूला ठेवून एक जनसेवक, एक नगरसेवक म्हणून आपण लोकांवरती अन्याय करत नाही ना, याचं भान कुठेतरी या लोकांनी ठेवलं पाहिजे। म्हणून या नगरसेवकांचा आमचा आरोप आहे, अरे तुम्हाला निवडून का दिलंय? लोकांचा विकास करण्यासाठी, तुमच्या स्वतःचा विकास करण्यासाठी नव्हे, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे। हा आरोप त्यांच्यावर आम्ही करत आहोत। शहराची दुर्दशा सुरू झालेली आहे का? 100% सुरू झालेली आहे। तुमच्या पत्रकारांच्या लोकशाहीवरती गदा आणला, लोकांच्या करवरती गदा आणला, आता अजून काय वाट बघायची? आता हे करत राहतील, परंतु शिवसेना गप्प बसणार नाही, हे आपल्या वाहिनीच्या माध्यमातून या 78 नगरसेवकांना आम्ही सांगू इच्छितो। कहना चाहेंगे आयुक्त महोदय को कि इस ठराव को रद्द करने के लिए शासन के पास आप प्रस्ताव भेजिए और शासन दरबार से इस ठराव को रद्द करने का काम शिवसेना करेगी, क्योंकि मीरा भाईंदर के जनता ने भले ही 78 नगरसेवकों को चुन के दिया है और चुन के किस प्रकार से आए हैं उनको भी मालूम है, लेकिन ये यहाँ भाजपा के स्थानीय नेता के नौकर बन के यदि 78 नगरसेवक आकर करके शहर के अंदर 60% कर बढ़ा करके लोगों के ऊपर अन्याय करेंगे तो शिवसेना बर्दाश्त करेगी नहीं। ये लोग क्या कह रहे हैं आज के डेट में कि 60% कर जो है एक कंपनी से रहने आने वाले लोगों के ऊपर है, जिनको पहले टैक्स लगा, ये दिशा भूल कर रहे हैं लोग। मुझे बताइए कि किसी व्यक्ति का 4 दुकान है या एक छोटा सा मॉल है या छोटा सा कहीं शॉपिंग मॉल है, यदि उसका रेट यदि ये 60% टैक्स लेंगे तो किससे लेगा? जो किराएदार होगा वो किराएदार कहाँ रहेगा? मीरा भाईंदर शहर का ही रहने वाला है,
तो इस प्रकार से घुमा फिरा करके मीरा भाईंदर वासियों के ऊपर ये कर है। और इसके बाद यदि आज 10 से 10% पानी में, 10% जो है जो कि इन्होंने कर में अभी 2 से 3 साल पहले प्रशासकीय कार्यभार में टैक्स बढ़ाया और वापस से 60% कर बढ़ा। जिसको 1,000 रुपया टैक्स भरने आता है उसको 1,600 आएगा, जिसको 10,000 आता है उसको 16,000 आएगा, जिसको 1 लाख आता है उसको 1,60,000 आएगा। तो ये सारी चीज जो है दुकानदारों के ऊपर बैठेगी, आम नागरिकों के ऊपर बैठेगी, इसलिए वस्तु भी महंगा होगा, दुकान भी महंगा होगा, यानी सारी की सारी चीज। बिल्डर अपने घर से तो कोई टैक्स लगा के देने वाला नहीं है, बिल्डर पहला टैक्स भरता है तो उनको भी भूदंड आएगा, उसके बाद तो नागरिकों को ही भरना है। तो शहर में एक तरह से जो बढ़ती हुई शहर का जो विकास है उसके विकास के ऊपर ध्यान नहीं दे, इनके पास महापालिका के तिजोरी को इन्होंने एकदम कंगाल बना दिया है। मेरा कहना है कि जिस तरह से आदरणीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक जी ने इस मीरा भाईंदर शहर को 3,000 करोड़ रुपया का निधि ला करके यदि मीरा भाईंदर का विकास करते हैं, मीरा भाईंदर द वर्ग में आती है। एक तरफ से बगल में देखिए सटे हुए मुंबई महानगर पालिका में 500 फुट के घरों को, निवासी घरों को टैक्स जो है कि रद्द किया है, बंद किया है, लेकिन यहाँ पे टैक्स लगा रहे हैं। लेकिन टैक्स लगाओ ठीक है, लेकिन आप भी सत्ते में बैठे हो, आपके मुख्यमंत्री हैं, आपके महसूल मंत्री हैं, उनसे फंड लाइए और मीरा भाईंदर शहर का विकास करिए। जनता के ऊपर इस प्रकार का भूदंड कर जो है लादने की कृपा न करे, नहीं तो शिवसेना इसके बाद ये सारा आंदोलन है, इसके बाद हजारों की संख्या में आंदोलन तीव्र करेगी। लेकिन सर उनका जो है बहुमत है और आपका मैदान का लड़ाई उनको बार बार करना पड़ेगा। देखिए हम लोग करने के लिए तैयार। आपको पता होगा कि कुछ ही वर्ष शिवसेना सत्ता में रही है महाराष्ट्र में और मीरा भाईंदर महानगर पालिका में सहयोगी करके रही है, लेकिन शिवसेना हमेशा ही विपक्ष की भूमिका में रही है और जनता के लिए हमेशा ही रस्ते पे उतरी है। शिवसेना का काम ही 80% समाजकरण और 20% राजकारण। मित्रांनो, जसं की आपण पाहिलं, शिवसेनेमार्फत भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि तसेच त्यांनी भाजपवरती कित्येक आरोप केले आहेत। त्यांनी असं देखील म्हटलं आहे की भारतीय जनता पार्टी जी आहे बहुमताचा गैरवापर करत आहेत, त्यांचे बहुमताने नगरसेवक आहेत याचाच गैरफायदा ते घेत आहेत आणि सोबतच त्यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बाहेर जे आहे ठिय्या आंदोलन केलं। मित्रांनो, आता बघण्यासारखी गोष्ट ही असेल काय, मीरा भाईंदर महानगरपालिका अतिरिक्त मालमत्ता म्हणजेच नवीन इमारतीवरती आणि नवीन बांधकामांवरती जे 60% करवाढ केली आहे ती नेमकी कमी करणार का ही पाहण्यासारखी गोष्ट असेल। तुम्हाला या गोष्टीवरून काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा बेधडक खबरे। मी प्रियंका बनिया, कॅमेरा पर्सन गौरी पवार सोबत।